नवनाथ ग्रंथामध्ये कथा आलेली आहे. श्री गुरु मच्छिंद्रनाथ आणि श्री गुरु गोरक्षनाथ प्रवास करतात. त्यांच्याजवळ एक सोन्याची वीट होती, श्री राज्यातून घेतली होती. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना संतांना भंडारा घालायचं होतं, संतांचं पूजन करायचं होतं. आणि मग तो गर्भगिरी प्रदेशातून जात असताना, गर्भगिरी नावाचा पर्वत आहे, तिथून जात असताना श्री गुरु मच्छिंद्रनाथ श्री गुरु गोरक्षनाथांना म्हणजे शिष्यांना विचारायचे, म्हटले बाळ ह्या कोण डरतो नाही, इथं भीती तर नाही ना? तेव्हा श्री गोरक्षनाथ म्हणायचे, गुरुवरांना आमची भीती कशाची वाटते? म्हटले आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. 2 किलोमीटर पुढे गेले रे गेलं. श्री गुरु मच्छिंद्रनाथ म्हणायचे, गोरक्षनाथ इथं काही भीती तर नाही ना? गोरक्षनाथ म्हणायचे, गुरुजी इथं कसली भीती आहे म्हणे? भीती काहीच नाही म्हणे. मग मच्छिंद्रनाथ पुढे गेल्यानंतर लघुशंकराला जातात, आपली झोळी गुरुवर्य श्री गोरक्षनाथांच्या खांद्यावर देतात. लगवीला गेल्यानंतर ती झोळी जड लागते. झोळी जड का लागितली पाहिले, त्या सोन्याची वीट असते. इथं डर आहे म्हटले. आणि मग काय केलं, ती वीट जी होती फेकून दिली. तेवढ्याच आकाराचा दगड घेतला, झोळीत टाकला. स्नान करून मच्छिंद्रनाथ येतात, झोळी खांद्यावर घेतात. 2 किलोमीटर पुढे गेलं. श्री गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला विचारतात, बाळा ह्या कुछ डरतो नाही? गोरक्षनाथ म्हणतात, महाराज डर आता पाठीमागच राहिला. विठ्ठल विठ्ठल. मच्छिंद्रनाथाला वाटतं गोरक्षनाथांनी नेमकं केलं काय. झोळी उडून पाहिली, ते सोन्याची वीट नसते, दगड दिसतो. अरे वेळेस म्हटले, मला संतांना भंडारा घालायचा होता, साधू संतांचं पूजन करायचं होतं, तू वीट टाकून का दिली? त्यावेळेस असं सांगतात की श्री गुरु गोरक्षनाथांनी त्या गर्भगिरी पर्वतावर लघुशंका केली, तो पर्वत सोन्याचा केला. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी धन दिलं. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा तुम्ही कळले ती उदार. असं सांगतात की श्री तुकोबारायांनी भंडारा डोंगर सोन्याचा केला. विठ्ठल एक वेळ सोन्याचा पर्वत घडेल, येड्या बाबू कल्पतरू करता येतील, नद्या अमृताने भरता येतील, मोक्ष प्राप्त होईल, पण परमात्मा भेटणार नाही. पण नामदेव वर्णन करतात, योग्य तप केलं, योग्य दान केलं, योग्य व्रत केलं, एक वेळ परमात्मा भेटतील, पण संत भेटणार नाही. तपे दाने व्रते योग्य तप केलं, योग्य दान केलं, योग्य व्रत केलं, एक वेळ संत देव भेटतील, पण संत महात्मा भेटणार नाही. तुकोबाराच्या चरित्रातला प्रसंग आहे. महाराजांच्या अभंगाच्या वया डोहामध्ये बुडवल्या. किती दिवस बुडवल्या? 13 दिवस वया रक्षण्यामध्ये. 13 दिवस तुकोबाराने उपवास केला. 13 दिवसाचा उपवास केल्यानंतर श्री पांडुरंगाने माझे केले समाधान, रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन देवनी पांडुरंगाने दर्शन दिलं. त्याच इंद्रायणीच्या डोहावर श्री निळोबाराय महाराजांनी 42 दिवसाचा उपवास केला. 42 दिवसाचा उपवास केला. त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा आले. निळोबाराय डोळे उघडा, आलोय म्हणे. श्री निळोबारायांना वाटलं ज्यांच्यासाठी मी अनुष्ठान केले ते तुकोबाराय आले की काय? डोळे उघडून पाहिलं, राजा सुकुमार मदनाचा पुत्र. देव तुला कुणी बोलवलं म्हटलं. श्री प्रल्हादाला संकट पडलं होतं, तसं मला संकट पडलं नाही, मग फुकट श्रम का केला? जा, तुला ओळखत नाही. देवाचा नाईलाज झाला. पांडुरंग परमात्मा वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय तुम्ही गेल्याशिवाय समाधान होणार नाही. मग तुकोबाराय आले. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केलेस की पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. तुकोबारायांसाठी निळोबाराने 42 दिवसाचा उपवास केला. पांडुरंगासाठी श्री तुकोबाराने 13 दिवसाचा उपवास केला. याचा अर्थ आहे देवाच्या भेटीपेक्षा संत भेटीचं पुण्य जास्त आहे. विठ्ठल तुकोबारायांनी देवाची संगती नाही मागितली. संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारी. एखादी परी, परी शब्दाचा अर्थ प्रकार, कोणत्याही प्रकाराने तो प्रकार जर कोणता असेल तर व्हावे त्यांचे द्वारी. आम्हाला श्री ज्ञानोबारांच्या दारामध्ये श्वान करा, कुत्रा करा. तुकोबारांना माहितीये वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर खात नाही, पण श्रीमंताच्या दारातला कुत्रा एकादशीला वडापाव खातो. महाराजांना माहिती आहे.